कधी-कधी आपलं आयुष्य अचानक एका वळणावर जातं, जिथे आपल्याला समोरचं सत्य समजून घ्यायला आयुष्य पुरत नाही. आजची ही कथा अशाच एका गूढ प्रकरणाची आहे, जिथे प्रत्येक खुणा एका मोठ्या रहस्याकडे नेते. पण शेवटी उलगडतं असं काही, जे कधीच अपेक्षित नसतं. पुढील कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. घरगडी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे गिरीश जोशींच्या वाड्यात काम करणारा गणपत. गणपत हा गेल्या 15 वर्षापासून काम करत होता. गिरीशराव त्याच्यावर इतका विश्वास ठेवत की घरातल्या महत्त्वाच्या वस्तूंची जबाबदारी ही गणपतवरच असायची. गणपत, तू या घराचा आत्मा आहेस. तुझ्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही, असे गणपतराव नेहमी म्हणायचे. गणपत त्याचं कौतुक गप्पा ऐकत असे आणि नेहमीप्रमाणे कामाला लागे. घरात सगळं सुरळीत सुरू होतं. पण एका रात्री गिरीशरावांच्या वाड्यात मोठी घटना घडली. घरातील जुनी पेटी, ज्यात मौल्यवान दागिने, दस्तऐवज आणि काही खास कागदपत्रे होती, पेटीच अचानक गायब झाली. सकाळी पेटी गायब झाल्याचं गिरीशरावांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावलं. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपासासाठी आले. त्याने घरातील प्रत्येकाशी बोलायला सुरुवात केली. गणपत, तुला काही दिसलं का? पाटीलने मोठ्या आवाजात विचारलं. नाही साहेब, मी रात्री झोपलो होतो. काहीही विचित्र वाटलं नाही, गणपत शांतपणे म्हणाला. गणपतवर कोणाचाही संशय नव्हता. उलट गिरीशरावांनी पाटील यांना ठामपणे सांगितलं की गणपत कधीच असं काही करू शकत नाही. तो तर आमचं कुटुंब आहे. पोलिसांनी असाच तपास सुरू ठेवला. पण काही केल्या ती पेटी सापडत नव्हती. असेच काही महिने गेले. तपास सुरू असताना पोलिसांना गिरीशरावांच्या एका जुन्या प्रकरणाची माहिती मिळाली. एका लहान गावात एका जुन्या वाड्याशी संबंधित प्रकरण. त्या प्रकरणाच्या मुळाशी पोलीस गेले. त्या वाड्याच्या मालकीण सुहासिनी नावाची एक विधवा होती, जी गिरीशराव आणि त्यांच्या भागीदारांच्या दबावाला बळी पडली होती. गिरीशरावांना तिचा वाडा विकत घ्यायचा होता. सुहासिनीने वाडा विकण्यास नकार दिला होता. हा वाडा माझ्या पतीच्या आठवणीने भरलेला आहे आणि तो मी कधीच विकणार नाही, अशी ती ठामपणे म्हणाली होती. परंतु एका रात्री त्या वाड्यावर हल्ला झाला. सुहासिनीचा गळा आवळून खून करण्यात आला आणि वाड्याचे दस्तऐवज ताब्यात घेऊन गिरीशरावांनी वाड्यावर हक्क मिळवला. गणपत हा त्याच सुहासिनीचा मुलगा होता. आईच्या मृत्यूनंतर त्याने गाव सोडून पुण्यात येण्याचा निर्णय घेतला होता. गणपत गिरीशरावांच्या वाड्यात नोकर म्हणून दाखल झाला. पण त्याचा खरा हेतू वेगळाच होता. आपल्या आईच्या मृत्यूचा सूड घेणं आणि तिच्या वाड्याचं सत्य बाहेर काढणं, हेच त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं. गणपतने 15 वर्ष संयम ठेवला. त्याने गिरीशरावांचा पूर्ण विश्वास जिंकला. गिरीशरावांच्या वाड्यातील प्रत्येक हालचालीवर तो बारकाईने लक्ष ठेवत होता आणि संधी मिळताच त्याने पेटी चोरली. चोरी गेलेल्या पेटीत सुहासिनीच्या वाड्याचे खरे दस्तऐवज होते. त्या दस्तऐवजांवर बनावट सही करून गिरीशरावांनी वाडा बळकावला होता. नंतर गणपतने त्या पेटीतील दस्तऐवज पोलिसांच्या हातात पोहोचवले. गिरीशरावांवर गुन्हा सिद्ध झाला आणि पोलिसांनी त्यांना सुहासिनीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली. गणपतने शेवटी पोलिसांना सगळं सत्य सांगितलं. मी फक्त माझ्या आईसाठी हे केलं. तिच्या न्यायासाठी 15 वर्षे वाट पाहिली. मी जर मनात आणलं असतं तर गिरीशरावांना ठार मारून माझ्या आईच्या खुनाचा बदला घेतला असता. पण मला कायदा हातात घ्यायचा नव्हता. मला गिरीशरावांचा खरा चेहरा जगासमोर आणायचा होता, असे गणपत म्हणाला. गणपतने आपली सगळी संपत्ती गावी पाठवली आणि आपल्या आईच्या स्मृती जपण्यासाठी वाड्याचा पुनर्निर्माण करण्याचा निर्णय घेतला. गणपतची ही गोष्ट
केवळ सूड घेण्याची नाही, तर सत्य आणि न्यायासाठी लढण्याची आहे. सत्य कधीही लपून राहत नाही. योग्य वेळेतच ते उघड होतंच. गणपतचं धैर्य, त्याचा संयम खरोखरच कौतुकास्पद आहे. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.